नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 10:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून निवरून मग म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. आणि आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं, माझ्या गोड ताईंना आणि गोड दादांना. तर गुडिया राणीने आणि मी सेम कपडे घातलेले, म्हणजे ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलर. तर गुडियाने माझा ड्रेस घातलेला आहे. तिला म्हटलं मी प्रेस करून देते आणि खूप छान असा ड्रेस वाटतोय तिला. दाखव बेटा माझी ताई आणि मी किती छान दिसते. हे बघा. जा शिंदीने दिली. ठीक आहे, अच्छा. तर आमचे कामं आवरून झालेले. मला आता साबुदाण्याची खिचडी आणि गोड भगर आवडते. माझ्या कृष्णाला म्हणजे आम्हाला चौघांनाच आवडते. थोडी थोडी गोड भगर बनवते आणि साबुदाण्याची खिचडी. आमचे साहेब सकाळचे मंदिरावरती गेलेले होते, तर पूर्ण मंदिर धुतलं त्यांनी, पूर्ण परिसर धुतला त्यांनी. तर आमचे साहेब घरी आले होते, घरून मस्त फ्रेश होऊन गेले. आता तिथं बनतोय साबुदाण्याचे खिचडीचा प्रसाद आणि सर्वजणी दर्शनाला येतील त्यांना प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी बनवत आहे पूर्ण कॉलनी मिळून. आणि मी पण घरी म्हटलं बनवून घेते. आणि तिथं काय आम्ही म्हणजे थोडासा प्रसाद भेटेल, तर सर्वांना प्रसाद भेटायला पाहिजे त्याच्या ते गेलेली. आणि मी बनवते इथं साबुदाण्याची खिचडी आणि गोड भगर. तर या तुम्ही पण प्रसाद घ्यायला आमच्याकडे. आणि सकाळी सकाळी मी काय केलं माहिती का, दूध होतं तर दूध लावून दिलं. दही वगैरे माझी मुलं खात आहे. आणि सध्या आम्ही दुधाची चहा घेत नाही, तर दूध जास्त उरतं तर मी काय करते, दही लावून देते आणि संध्याकाळी मुलांना मस्त लस्सी वगैरे करून मुलांना पाजून देते. तर चला, इथं सकाळी सकाळी इतकी छान दही, हे बघा सकाळीच लावल्या तरी किती घट्ट झाली, म्हणजे दूध किती छान आहे. आणि इकडे थोडं दूध उरवलेलं आहे, कारण की आज इकडनं तिकडनं शिवमंदिर इकडेच येतं, त्याच्यामुळं दूध ठेवलेलं आहे मी, कोणी पण येतं म्हणून. आणि इथं मी शेंगदाणे मस्त भाजून घेतले. आणि शेंगदाणे बघा, आवाज बघा इतके छान भाजले गेले ना, बघा. तर मी आता यांचे फोटो काढून घेणार आणि बाहेर साफ करून येणार. इथं मी साबुदाणे टाकलेले आहे. गुडिया गेली भगर घ्यायला. तर चला म्हटलं चला व्हाईट साडी घालूया. आणि याच्यात मस्त व्हाईट कलर आहे आणि खूप छान वाटते ही साडी पण. आणि मी एकच तार घातलेली आहे, तर नवरात्रमध्ये घातलेली आहे, तशी काही घातली नव्हती. तर म्हटलं आज घालून घेते आणि मस्त वाटतं हा कलर बी. तर इथं मी दुकानदार म्हणे कपडे घेऊन आज उपवास आहे ताई. हा नाही दर ये पाकू ना, असेच फुकू ना यार बाहेर, डायरेक्ट बाहेर. बाई ही चॉकलेट ठेवून देऊ का? ठेवून देते. उपवास आहे ना तुझा? माझा पण आहे. तुझा पण आहे उपवास? माझी ताईचा पण आहे. माझी ताई येऊन गेली आज, त्याचा लवकर सुटून गेली. भाऊ गोड बघा खाणार का? आणि मी ना गरम पाणी गुडाचं पाणी बनवते, ते गाळून घेणार आणि मग त्याच्यात परत त्याच्यात टाकणार. गाळून झालं की मग त्याला उकळून देणार. त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कुट्टा, तेल आणि परत उकळी आली का मग भगर टाकणार. पहिले गूळ टाकून घेते. जसं आलं तसं केलं. हो जसे आले तसे केलं. ठीक आहे करून मला.
माझ्यासाठी ते पिके कसे लागतात बरं गुड्या? याच्यान लागता हा मला तिथे नाही आवडत प्लीज प्लीज हो ना गं बाई, हे बारीक मोठं मोठं विचार ताई हा नीट करा. भांड काय केलं तुम्ही? गॅस पट्टा पुसलेला होता मी. सॉरी यार काय यार, सॉरी एवढी बघा काढून दिली पण शेंगदाण्याचा कुठा काढून दिला पण पूर्ण गॅस त्याचा काढून दिला तुझ्या. तर मी काय केलं माहिती का, पाणी गुळाचं पाणी उकळून दिलं, त्याला काढून घेतलं आणि आता मी त्याच्यात टाकते शेंगदाण्याचा कुठा. आणि त्याच्यात टाकते, तुम्हाला तेल टाकायचं राहिलं तेल टाका, तूप टाकायचं राहिलं तूप टाका, पण आम्हाला खूप आवडते तेल टाकते, थोडं जास्त टाका, खूप छान लागतं. इकडे आमच्या मिरच्या तळून घेते. स्ट्रॉबेरी करून पण झालेली आहे. गॅस बंद करते. इकडे गुळ्याचे साबुदाणे झालेले. मी प्लेट साबुदाण्यासाठी काढली आम्ही देते मग तुला, तू वापरू देते ना मग. इकडे आमचे पण झाले. इकडे बनवले मी तिखट टाकून आणि इकडे मी थोडीशी हिरवी मिरची चिरली आणि गुड्याला मी असे करून दिले मस्त. साबुदाणे खूप छान झाले नाही मस्त झाले. आणि इकडे मी मिरची बनवलेली पाणी सांडून टाकलं थोडस जेवायला. सॉरी
तर या फराळ करायला बरं, मस्त द्या. आणि रताळे वगैरे काही आणले नव्हते, भेटलेच नाही. काल आला होता तो, तर माझं लक्ष निघून चालला गेला आणि मग लक्षात आलं बघू थोडं गावात जायचंय, गावात जर गेली तर मग घेऊन येईन तिकडनं. तर टाईम 5:05 झालेले. तर माहिती आहे का केव्हाचे पाहुणे चालू आहे आमच्याकडे आणि किचन वट्टा गच्च भरला आहे भांड्यांनी. हे बघा तुम्हाला सांगत होती ना संध्याकाळी कोणी ना कोणी चालू राहतं म्हटलं. रोडाचं घर आहे. तर हे बघा चहा पाण्याचे जे सर्व भांडे इकडे बघा. समोर प्रसाद वाटताय त्यांना पण चहा वगैरे करून दिलेला आहे मी. तर चहाचं भांडं वगैरे तिकडेच आहे. त्यांना म्हटलं चहा घेऊन घ्या आणि त्यांना इतकं भारी वाटलं ना. तर खरंच ताई म्हणे आम्हाला चहाची गरज होती आणि टाईम पण झालेला होता चहाचा. तर खूप भारी वाटलं उलट त्यांना. तर चहा करून आणला बुवा ताईने. तर आता काही कोणी नाही आहे तिथं. तर ते बसलेले आता काही कोणी नाही आहे तिथं, गर्दी नाही आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि मेन म्हणजे मी सोफ्याचे कवर वगैरे काढलेले होते आज. ते सोफ्याचे कवर वगैरे मला व्यवस्थित लावता येत नाही. ते आपण कसं फसवतो ना ते. आणि आमचे साहेब मस्त लावून देतात. त्याच्यामुळे ना आमचे साहेब आले का तेव्हा हे लावून देतील. आणि मी तोपर्यंत किचन वट्टा आवरून घेते, कारण की कोणी ना कोणी चालू राहते. वरती आली मी आणि आमचे साहेब बसले इथं. हे बघा इकडे बसलेले आणि प्रसाद वाटणं चालू आहे. हे बघा किती भारी वाटतं ना. बाया चालल्या शिवदामध्ये. गार्डनमध्ये झुले वगैरे सर्व आलेले आहे आता. गार्डनमध्ये इतकी गर्दी राहते ना आता सध्या. आमचे साहेब एकच ठिकाणी बसले, थकून गेले का काय माहिती. मेन त्यांना दाखवत होती गरम किती होतंय. दानाचा प्रसाद खायचा आहे का? मग येऊन घ्यायचा तुम्ही. आमच्या साहेबांना तिथला प्रसाद खायचा तिथं वाटत होते, मग घेऊन घ्यायला पाहिजे होता ना एक प्लेट. बाहेर काही नाही. चल तर आम्ही चाललो आता शिवधामला. काय माणूस आहे बाबा माझा, भूक लागून गेली. बसा इथं. आमचे साहेब प्रसाद खातात. चांगला काय चालू झाला. पिठा आहेत का? हा तू कच्चा राही घ्या त्यांना. नाही जायचं आहे. हा बाबा साहेब चांगला झालाय का? हे बघा आमच्या इथं पण यात्रा भरते. किती छान यात्रा भरलेली आणि जवळच आहे आमच्या घराजवळ. भारी वाटस ना. हे बघा आणि खूप मोठी आहे. चला तिकडे जाऊ आपण. तिकडे जाऊ ना. चला पुढे जायला ना तिकडे हैदराबाद. इकडनं पाणी वगैरे सर्वच आहे. हां गुड्याने बी बसायला पाहिजे होतं. काय माहिती कुठे येतं.
जागा नाही आहे तिकडनं ते घर बांधलं गेलं आता ते वरती चढवणं पडत हां वरती चढावं लागेल तिथं इकडनं बंद झाला आहे रस्ता ना म्हणून तिकडे यात्रा भरलेली ती एवढी इकडनं बंद झालाय पहिले इकडनं रस्ता होता ना शिवधाम मंदिर बघा आणि गर्दी दाखवते मी तुम्हाला एक मिनिट रात्री लाईन दाखवते मी लाईन नियोजनपूर्वक झाले जय श्रीराम लाईन खूप मोठी ना तो नाही लाईन गर्दी खूपच आहे म्हटलं एवढी पूर्ण लाईन आहे ही हां आपल्याला श्वासात द्यायचंय नाही दादा राम 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 आपण इथे 100 वर्षांचा एवढी पूर्ण लाईन या पाणी सुटलं ना बघा लाईन खूप मोठी अशी लाईन आहे दो और जेपीएल के 4 जो कोड है ना ये इन लोगों ने बताया नहीं प्रोग्राम को जैसे ऐसे दो बाप रे वा खूपच मोठी लाईन आहे चला आपण इकडनं जाऊ आता मुलांच्या खेळण्याचे तिकडे चला ना जाऊ. बस तिकडे काहीच नाही बघ साखळ्या चला कितीला आहे ताई एक द्या बरं एक काढा काढा चांगला बघून काढा ना हो हा असं भाजी दाखवा हो मावशी एक घेतला चला जत्रा बी लिहू देतच नाही का आमचं घर किती जवळ आहे ना तिकडे लगेच टर्न घेतला की लगेच आमचं घर आलं खूप जवळ भरते यात्रा आमच्या
आणि शिवधाम पण जवळ आहे आणि प्रत्येक ठिकाणी साबुदाण्याचे स्टॉल लागलेले आहे पुढे पण आहे. हे बघा इथं सकाळी लागलेलं होतं, आता परत रात्री लागणार ते, म्हणून तिथं साफसफाई केली ते पुढं लागलेलं आहे. मला कुठे लोटा आहे. ₹10 आणला मला आवडतो, मी परत कॅत्रेमधून आणते. आपण अशा पद्धतीने दाखव अशा पुरीवरून द्यायला तसा नाही खेळावं लागत काही त्याला. माहिती आहे कसा खेळावा लागतो असा. हा बोटाला ते गुंडवून घ्यायचा पहिले दोरा, असं करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 असं खेळायचं आहे. आणि असंच खेळायचं ना. तुम्ही खेळले का कधी असं? नाही का? हाताला लागत नाही का ग? वाकडं करून टाकलं ना शिवपिंग. ही आमच्या साहेबांनी आखून दिलेली होती रांगोळी, गुडियाने आणि दिव्याने काढली का मग? कोणी कलर? अच्छा, यांनी आखून दिलेली रांगोळी. मस्त वाटते ना, भारी वाटते. खूप छान. जब भी कोई कॉल आता है पूरा वातावरण पवित्र हो उठता है। मानो जा, पाय पडू. कृपा बरस रही हो। आपने तिकडनं पाणी. हाँ? सनातन ऐप से लिया है। इसमें हजारों भक्ति रिंगटोन उपलब्ध है। आरतियां, मंत्र, भजन और चालीसा। बस प्ले स्टोर से सनातन ऐप डाउनलोड करें और अपनी पसंद की रिंगटोन सेट करें। जय सनातन। Demat with multiple benefits. Open free Demat account now. Investment in securities market are subject to market risk. Read all related documents carefully before investing. आमच्या साहेबांची मॅच चालू आहे भारत पाकिस्तानची, तर TV जवळून आहे ना, अजिबात उठत नाही. देऊ का? फराळ करून राऊंड सुद्धा मारून आलो आम्ही आणि आता मुलांना बसवते मी अभ्यासाला. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.